उद्या 12 ऑगस्ट आहे आणि दीप अमावस्या आहे. दीप अमावस्या म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परंपरेनुसार आपण दिव्यांना स्वच्छ करतो, त्यांना छान स्वच्छ करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते, त्यांचे आभार मानले जाते. आणि हे संस्कार आपल्याला लहानपणापासूनच आहेत की आपण शुभंकरोती म्हणून सुरुवात करतो, रात्री दिवा लावतो आणि त्या प्रकाशाचे, त्या दिव्याचे आभार मानतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला लहानपणापासून शिकवलेल्या आहेत. पण एक लक्षात ठेवा की आपल्या पूर्वजांनी या सगळ्या परंपरा, ह्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या आपल्यासाठी चांगल्या होत्या आयुष्यामध्ये. आणि मी तुम्हाला सांगेन, निसर्गाचा हा नियमच आहे की प्रत्येक गोष्टीला आभार मानणं गरजेचं आहे. जसं उद्या आपण दीप म्हणजे दिव्यांचे आभार मानणार आहोत, तसं आपण रोजच्या लाईफमध्ये सुद्धा जेव्हा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा ज्यांचा आपण वापर करतो, आपल्या घराचा, आपल्या रोजच्या रुटीन शेगडीचा असेल किंवा आपल्या काही गोष्टी असतात, पुस्तकं असतील, त्या सगळ्यांचे आपण आभार मानायचे असतात. कारण हे सगळ्या परंपरा आधीच सांगितलेल्या आहेत की आपल्याला थँकफुल राहणे, आभार मानणे हे फार गरजेचं असतं. तसंच उद्याचा दिवस आहे दीप अमावस्या. उद्या आपण त्यांची पूजा करून त्या दिव्यांचे आभार मानायचे आहे, त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. त्याचबरोबर आपण लहान मुलांचं औक्षण करतो. 5 जे पिठाचे दिवे असतात, कणकेचे दिवे बनवायचे असतात, जेणेकरून असं म्हणतात की दरिद्रता जी असतील घरामध्ये ती निघून जाते. त्यामुळे ते तुम्हाला बनवायचे आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की आपल्या मुलांना सुद्धा औक्षण करायचं आहे, जेणेकरून आपल्या मुलांना जर निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असेल ती निघून जाते. त्याचबरोबर त्यांना चांगलं आयुष्य लाभो हे आपण म्हणतो. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की अजून एक मंत्र मी तुम्हाला देते, तो लक्ष्मी प्राप्तीसाठी फार चांगला आहे. तो 108 वेळा तुम्ही नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा आपल्याला थँकफुल राहायचं आहे आपल्या पूर्वजांची, ज्यांची आपण DNA कॅरी करतो, आपण त्यांच्या परंपरा, पद्धती, आपल्याला सगळ्या गोष्टी, इव्हन वारसा आपल्याला मिळालेला, आपलं सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून मिळालेल्या असतात. त्यामुळं पितरांसाठीही दिवा लावणं फार गरजेचं आहे. त्यामुळे नक्की तुम्ही हे उपाय करा, मंत्र म्हणा आणि थँकफुल राहा. काही गोष्टीत थँकफुल राहिल्याने नक्कीच आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होतात. आभार मानणे फार गरजेचं आहे. पण याच्याकडून एक लक्षात ठेवा की दिव्यांचं तर करतोय, पण अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत, आपल्या घरात आहेत, आपण ज्या रोजच्या रुटीनला सुद्धा यूज करतो, त्यांना सुद्धा थँक्यू म्हणणं फार गरजेचं आहे. नक्की उपाय करा. बेस्ट ऑफ लक.